तरारे सर, सर्वप्रथम आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात आणि या फॅमिलीशी जुळल्याच्या नंतर आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळाले हे शेअर करा प्लीज. माझं नाव आशिष तरारे आहे. मी इथे मानोऱ्यामध्ये राहतो. मला बीपी आणि हात दुखायचा प्रॉब्लेम होता, कारण की मला दीड दीड ते दोन पाऊण 2 वर्ष आधी मला अटॅक आला होता. त्या ओके. कारणाने माझं बीपी 150 राहत होती ओके. आणि हात पण दुखत होता. त्या कारणाने मी सरांनी मला जॉईन करायला लावलेलं आहे. त्याच्यानंतर मी जॉईन सरांनी तर 1 वर्ष आधी मला जॉईन करायला लावलं होतं, त्या मी तर केलं नाही. पण 3 महिन्याच्या अगोदर, 2.5 ते 2 महिन्याच्या अगोदर मी जॉईन केले. तर मी पहिले न्यूट्रिशन घेतले, आपला अप्रेज घेतले 15 दिवस. 15 दिवसानंतर मी किट केली चालू पहिले. ते किट केले तेव्हापासून तुम्हाला खूप छान वाटत आहे का हात दुखणं बंद झाला. बीपी ओके. नॉर्मल झाली, 125 128 बीपी आहे. बहुत आणि बढ़िया. आता तर असं काही वाटत नाही. आणि पहिले तर माझे एकूण वर्कआउट फक्त 15 मिनिट होत होते. यस. आणि आता मी एक पूर्ण बॅच करून दुसरी पण करू शकतो. क्या बात है, एवढी क्या एनर्जी बात है. वर्कआउट करू शकतो मी. बहुत बढ़िया सर. तर बघा, खूप छान असा रिझल्ट सरांनी काढलेला आहे. सरांना अटॅक आला होता. येस. त्यानंतर बोला सर, बोला. सचिन सर, बोला. आता याच्यात सरांनी जसं सांगितलं की बघा, हायपर ॲसिडिटी किंवा हायपर ब्लड प्रेशर हे जेव्हा व्यक्तींना होतात तेव्हा स्ट्रोकचा चान्सेस हे 80% वाढतं. मग त्यामुळे जसं सरांनी सांगितलं की ब्लड प्रेशर जास्त होतं. ओके. ब्लड प्रेशर, हायपर ब्लड प्रेशर असल्यामुळे स्ट्रोकचा चान्स होता. तर ते त्यांना स्ट्रोक म्हणजे किती पर्सेंट होता सर? स्टॉक तो नॉर्मलच होता पण सर. नॉर्मल म्हणजे तरी हो. पर्सेंटेजमध्ये असतात बघा, 20%, हा, पर्सेंटेज 30%, मध्ये 50%. एक एक दाखवत होतं म्हणे ब्लॉकेज एक. ओके, ओके. सो आता ते त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे माझी की आपण ॲसिडिटीला, ब्लड प्रेशरला हलक्यात घेऊ नये. कारण आमच्याकडे सुद्धा एक शेतकरी मंगेश निफाडे म्हणून सर होते. सो हायपर ॲसिडिटी आणि हायपर ब्लड प्रेशरमुळे त्यांना स्ट्रोक आला होता. ओके. पण मग ते रिव्हर्स झाले. वेळेवर त्यांना उपचार भेटले आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना हायपर ॲसिडिटी आणि हायपर ब्लड प्रेशरमुळं पॅरालाइज झाले होते ते. ओके. जवळपास 1.5-2 वर्ष पॅरालाइज होते आणि आपल्या कॉलवर येऊन ते पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारातून मुक्त झाले होते. सो सगळ्यांना ही विनंती आहे की ॲसिडिटीला हलक्यात घेऊ नये आणि इव्हन नॉर्मल ब्लड. मध्ये जरी असली ऍसिडिटी तरी होऊ शकते. येस सर, मला येस. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तर नव्हताच, पण ते अचानक झालं. येस, 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 नक्कीच. सो आणि ही मी या विनंती आहे 2.5 सर्वांना. वर्षात येस सर, बोला. या 2 महिन्यात माझं 9 किलो वजन पण कमी झालेलं आहे. वाव, ग्रेट. क्लॅपिंग करा आशिष सरांसाठी. 9 किलो वजन कमी केलंय. येस, खूप सुंदर, खूप सुंदर. बहुत येस बढ़िया सर, सर. थँक्यू. बहुत बढ़िया सर, बहुत आणि बढ़िया. खूप छान वाटते सर आता. पहिले वर्कआउट माझ्यानं व्हायच नाही, 15 मिनिटच जास्तीत जास्त. आता तर मी पूर्ण 1-2 बॅच करू शकतो. तो देखिए, ये है न्यूट्रिशन का कमाल. कमाल. सर, बिल्कुल पहले सर बिल्कुल वर्कआउट नहीं कर पाते थे, क्योंकि उनको उनके बॉडी को जो रिक्वायरमेंट थी वो पूरी नहीं हो पा रही थी, इसलिए सर ने न्यूट्रिशन लिया और उसके थ्रू सर को जो उनके बॉडी की रिक्वायरमेंट है वो पूरी होती गई। और आज सर एक बैच करने के बाद दूसरी बैच करने के लिए भी सक्षम है। ये है हमारे दीड न्यूट्रिशन का वर्षापासून कमाल. पुरा हात दुखत होता सर. दीड यस. वर्षापासून तर 1.5 महिन्यात बंद झाला पूर्ण. बिल्कुल बिल्कुल सर. खूप अभी छान. आशीष सर, आप जो ले रहे हो, आपको जो यहाँ पे हैप्पीनेस मिला है, वो हैप्पीनेस बांटने का काम आपको करना है, क्योंकि हा आपके सर. जैसे बहुत सारे डिसऑर्डर वाले लोग हैं जिनको जरूरत है इस फैमिली की, इस गुड न्यूट्रिशन की. सो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक आपका रिजल्ट शेयर कीजिए, ज़्यादा से ज़्यादा हा. लोगों को आप मदद कीजिए. यस. यस. येस सर. यस, थैंक यू सर. थैंक यू. थैंक यू. थैंक यू सर.